2-3 दिवसासाठी फिरायला बाहेर जायचंय म्हटल्यानंतर मला झोपच आली नाही. मग डोळ्यांची खूप सकाळी सकाळी अशी आग होत होती म्हणून थंड पाण्यात 2-3 वेळा तोंड घातलं. मग छान वाटायला लागलं. मग गाडीमध्ये बॅग भरल्या आणि निघालो आम्ही आणि मस्त अशी रोड ट्रिप झाली. तर पहिला जो हा व्लॉग आहे तर तो आहे फक्त आणि फक्त रोड ट्रिपचा, आणि जो तुम्हाला दुसरा व्लॉग बघायला भेटेल तर तो तुम्हाला कोकणामधला भेटेल. तर मुलांनी खूप एन्जॉय केलं. माझा मुलगा झोपला होता पण मुलगी जागी होती, छान अशी गाणी म्हणत होती. गाणी म्हणत म्हणत ऐकत ऐकत त्याचबरोबर हा जो डोंगर आहे ना तो असा वरती चढत चढत एवढी मज्जा येत होती. माझी मुलगी तर खूप जास्त खुश होती. मुलगा मात्र झोपलेला होता. मध्येच मग आम्ही नंतर नाश्ता केला. तिथला काय व्हिडिओ मला घ्यायला जमलं नाही कारण आमचे खूप सारे म्हणजे अजून 2 जण फ्रेंड्स होते, त्यांची मुलं पण होती आणि एवढ्या सगळ्यामध्ये क्लिप्स घ्यायला काय जमत नाही. पण जेवढं पॉसिबल होतं तेवढे मी क्लिप्स घेतले आणि हे मेमरी म्हणजे सेव्ह राहावी म्हणून हा मी मिनी व्लॉग शेअर करते. जाताना मस्त साईबाबांची अशी मूर्ती दिसली आणि ह्या गाडीमध्ये आहेत आमचे फ्रेंड्स जे तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये नक्की पाहायला भेटतील. तर कोकणात जायच्या अगोदर आमचं फिक्स होतं की आम्ही इथं ज्योतिबाचं दर्शन करणार. त्याचबरोबर आम्ही महालक्ष्मी मंदिरामध्ये पण गेलो होतो पण तिथला काय व्हिडिओ मला घ्यायला जमलं नाही. त्यानंतर खूप जास्त भूक लागली होती कारण सकाळी नाश्ता केला आणि 4 वाजले आम्हाला जेवायला. जेवण करत करत सगळ्याचं डिस्कशन चाललं होतं की संध्याकाळी स्टे कुठे करायचा, कारण अचानक ट्रिप ठरल्यामुळे कोणीच बुकिंग वगैरे काही केलं नाही आणि आम्हाला कोकणात पोहोचायला रात्री 12 वाजले. तिथून पुढे आम्ही सगळं बघितलं. तर तो व्हिडिओ पुढचा व्हिडिओ नक्की पहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा काय विसरू नका.